हे काल गावावरून आले, तर गावावरून मम्मीने बघा काय काय पाठवलं आहे. हळदीची पानं दिलेत, कढीपत्ता दिला आहे, ही आमसूल आहे जे आपण मच्छीमध्ये वगैरे वापरतो, आणि ही हळद आहे, घरची हळद आहे, आणि ही मिरची आणि वांगी, आमच्या दारामध्येच वांगी आहेत गावाला, आणि ही पेरू, आणि ही आमच्या बागेमधली केळी, आणि ही मध, हे मध. तर चला तुमच्या, आणि ह्या सीझनचे लास्टचे शेवटचे फणस आहेत, हे फणस सुद्धा पाठवून दिलेत मम्मीने. तर आज मी बनवणार आहे चुलीवरचं मटण, काळं मटण, काळ्या मसाल्यातलं मटण जे तुम्ही म्हणता ते मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे. तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मी पहिली चुलीमध्ये राख काढून घेते आणि मग व्यवस्थित चूल पुसून घेते, आणि मग झाडू वगैरे मारून मी मग ती चूल पेटवायला घेते. आता आग पेटलेली आहे. आता ह्याच्यावर मी पाणी तापत ठेवते, कारण की माझं पिल्लू गेलं आहे बाहेर खेळायला आणि ती मातीमध्ये खेळायला गेले, त्याच्यामुळे आता मी तिच्यासाठी पाणी तापत ठेवलं. पाणी तापत ठेवते, तोपर्यंत येईल ती, पाणी तापते तोपर्यंत. आता ज्या भांड्यामध्ये मी मटण शिजवणार आहे त्या भांड्याला मी, आमच्याकडं काय म्हणतात, तळ लावून घ्यायचं भांड्याला म्हणतात, तुमच्याकडं काय म्हणतात मला नक्की सांगा. ह्याला मातीने किंवा टाकेने लेप लावून घ्यायचा, त्यामुळे भांडं जास्त काळा नाही होणार आणि घासताना आपल्याला म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने ते निघून जाईल, हलक्यात निघून जाईल. तर तुम्ही सुद्धा असं भांड्यांना राख लावून घेता का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कोण चुलीवरती स्वयंपाक बनवायला आवडतो, मला तरी भरपूर आवडतो चुलीवरती स्वयंपाक बनवायला. आता जेव्हापासून मी चूल घेतली तेव्हापासून मी जास्तीत जास्त स्वयंपाक ह्याच्यावरच करायचं बघते. गॅसकडे जावंच वाटत नाही मला, उभी राहून आता काहीच करावंसं वाटत नाही. भांडी काळी होतात जास्त, म्हणजे थोडा ताप होतो बाहेर किचनमधून सगळं आणून बाहेर करायचं म्हटलं तर, पण मी करते. सकाळच्या पण चपाती भाजी पण करते आणि संध्याकाळचा पण स्वयंपाक करते. वेळ लागतो एकच चूल असल्यामुळे, बाकी काही नाही, थोडा जास्त वेळ लागतो, होऊन जातं. तर चला, मी मटण आणलेलं आहे, मटण व्यवस्थित धुवून घेते आणि मग मी ते शिजवायला ठेवते. मटण आता शिजवायला टाकते बघा. मी पहिली तेल टाकून घेतलं पातेल्यामध्ये, आणि मग त्याच्यामध्ये जिरं आणि खडे मसाले, सगळे खडे मसाले टाकलेत मी. म्हणजे ते सूप असताना ते मी मुलीला देत असते, आम्ही मोठी माणसं दिलं तर चालतं, ते टेस्टी लागतं. खडे मसाल्यामुळे वास छान येतो त्या सूप मटणाच्या पाण्याला, छान वास येतो आणि टेस्ट पण छान लागते गरम मसाल्यामुळे, म्हणून मी खडे मसाले टाकत असते. तुम्ही पण टाकता का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याच्यामध्ये मी थोडी हळद आणि मीठ पण टाकून घेते, आणि थोडंसं हलवून मग त्याच्यामध्ये मी गरम पाणी, उकळलेलं पाणी टाकणार आहे. मी उकळलेलंच पाणी टाकत असते मटणामध्ये वगैरे, कुठल्या पण भाज्यामध्ये वगैरे, पण गरम पाणी घातलं की भाजी
शिजते पण आणि टेस्टी पण लागते असं म्हणतात. आणि लागते ती टेस्टी लागते. इकडं मी मस्त मटण शिजत टाकलंय आणि आता मी गॅसवर खडे मसाले भाजून घेते. मी याच्यामध्ये फक्त खडे मसाल्याची पावडर टाकते, बाकीचा कुठलाही विकतचा मसाला मी नाही टाकत. आणि आपला जे वाटण असतं अद्रक लसूण, याच्यामध्ये मी सुकलेलं खोबरं टाकते, जे चुलीमध्ये भाजून घेतलंय मी ते टाकते. तुम्हाला पुढे दाखवतेच. हे खडे मसाले घेतलेत मी, तीळ जिरं धने दालचिनी तमालपत्र दगडी फूल लवंग मिरी आणि मोठी विलायची छोटी विलायची घातली. हेच खडे मसाले मी मंद गॅसवर भाजून त्याची पावडर बनवून हाच मसाला मी वापरत असते. चिकनमध्ये असू दे मटनमध्ये असू दे, बाकीचा कुठलाच मी विकत मसाला आणत नाही. हाच मसाला मला आवडतो जास्त आणि हाच मसाला मी म्हणजे भाजीमध्ये सुद्धा हा मसाला वापरतो, बाकीचा कुठलाही मसाला नाही वापरत. मसाला झाला वाटून. आता मी वाटणाची तयारी करते बघा. लसूण सोलून घेतला आहे, अद्रक आणि हे सुकं खोबरं पण भाजून घेतलं आहे आणि 2 कांदे चिरून घेतले. ह्याच्यामध्ये मी टोमॅटो दाखवायला विसरले आणि कोथिंबीर. ह्याच्यामध्ये मी टोमॅटो आणि कोथिंबीर सुद्धा वाटणामध्ये टाकलेलं आहे, तुम्हीही टाकून घ्या. आणि मग मटण शिजलेलं आहे. मटणाला शिजायला अर्धा तास लागलेला आहे चुलीवरती. कुकरमध्ये 2-3 शिट्ट्याने होऊन जातात, पण चुलीवरती म्हटलं थोडा वेळ लागला याच्यामध्ये. मी पहिला थोडासा कांदा परतून घेतला तेलामध्ये आणि मग त्याच्यामध्ये तो जो वाटलेला मसाला होता तो टाकून तेल सुटेपर्यंत परतून घेतला आणि मग त्याच्यामध्ये मी घरी बनवलेला मसाला आहे ना तो मी त्याच्यामध्ये घालत असते. तर तुम्ही घरी मसाला बनवता का? माझा मसाल्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला आहे का? तोही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने मटण बनवता तेही मला कमेंट करून सांगा. तर अशा पद्धतीने मी सुक्कं बाजूला करते आणि त्याची आमटी ती बाजूला करते. तुम्ही पण असं करता का? कुणाकुणाच्या घरी असं असतं ज्यांना कट आलाच पाहिजे मटणाच्या आमटीला, तेही मला कमेंट करून सांगा. चुलीवर शिजायला मटणाला वेळ तर लागला, पण टेस्टीला एकदम भन्नाट झालं होतं. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल थोडं म्हणजे काळोख आहे, गॅलरीमध्ये थोडासा उजेड कमी आहे त्याच्यामुळे चांगलं दिसत नसेल, पण टेस्टीला भन्नाट झालं होतं मटण.